आणि आता पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात लॉकडाऊन उठणार असून सर्व निर्बंध हटवण्यात आले। सोमवारपासून 10 जिल्ह्यांमधला कारभार सुरळीत सुरू होईल। अनलॉकच्या पहिल्या स्तरामध्ये अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे। दुसऱ्या स्तरातील जिल्ह्यांमध्ये सरकारने अंशतः अनलॉक करण्याचा निर्णय घेतला। यामध्ये हिंगोली आणि नंदुरबार या दोनच जिल्ह्यांचा समावेश आहे। तर तिसऱ्या स्तरातील जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि यामध्ये राज्यातील 15 जिल्ह्यांचा समावेश आहे। अनलॉकच्या चौथ्या स्तरात येणाऱ्या जिल्ह्यासाठी शासनाने आणखीन कडक निर्बंध लागू केले। चौथ्या टप्प्यात पुणे, रायगड, बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्गाचा समावेश आहे। शासनाने लागू केलेल्या अनलॉकनुसार पॉझिटिव्हिटी रेट हा 20% जास्त असणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश 5व्या स्तरात करण्यात येणार आहे आणि या जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत। तर सध्या यामध्ये कोणताही जिल्हा नाहीये। लोकांचं आर्थिक नुकसान झाल्यानं अनलॉक करणं गरजेचं होतं। अनलॉकच्या बाबतीत स्थानिक प्रशासनालाही अधिकार दिल्याचं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विरोधकांना उत्तर दिलं। सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार मुंबई तिसऱ्या टप्प्यात आल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेली आहे। तसंच यासाठी पालिकेकडून स्वतंत्र परिपत्रक काढणार असंही त्यांनी म्हटलंय। आणि राज्य सरकार म्हणजेच मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे सर ही नियमावली संध्याकाळपर्यंत डिक्लेअर करणार आहे आणि ती जाहीर झाल्यानंतर आपल्याला अधिक सगळं कळेलच। लोकलसाठी पहिल्या स्तरात सर्वांना परवानगी असेल तर दुसऱ्या स्तरात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी परवानगी असणार आहे। तिसऱ्या स्तरात स्थानिक प्रशासनाकडून निर्बंध असतील तर 5व्या स्तरात केवळ वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी मिळेल। लोकलचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारचा असून ते निर्णयाबद्दल कळवतील असं महापौर पेडणेकर यांनी म्हटलंय। कोणताही निर्णय घाईगडबडीत व्हायला नको असंही त्या म्हणाल्या। अत्यावश्यक सेवेतील दुकानं पहिल्या आणि दुसऱ्या स्तरांमध्ये पूर्ण वेळ सुरू राहतील। तिसऱ्या आणि चौथ्या स्तरात दुकानं संध्याकाळी 4 पर्यंत सुरू राहतील तर 5व्या स्तरात शनिवारी आणि रविवारी वगळता इतर सर्व दिवस 4 पर्यंत दुकानं सुरू राहतील। मॉल्स आणि थिएटर्सला पहिल्या स्तरात पूर्ण वेळ उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे तर दुसऱ्या स्तरात 50% परवानगीसह मॉल्स आणि थिएटर सुरू होतील। तिसऱ्या आणि चौथ्या आणि 5व्या स्तरात मॉल्स आणि थिएटर बंदच राहतील। पहिल्या टप्प्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट पूर्ण वेळ सुरू राहणार असून दुसऱ्या टप्प्यात 50% परवानगीसह हॉटेलमध्ये खाण्यापिण्यास परवानगी असणार आहे। तर तिसऱ्या टप्प्यात वीकेंडला होम डिलिव्हरी तर 5व्या टप्प्यात केवळ होम डिलिव्हरीला परवानगी आहे। पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात कार्यालयांमध्ये 100% उपस्थितीची परवानगी असणार आहे आणि तिसऱ्या स्तरात 50%, तर चौथ्या स्तरात 25% आणि 5व्या स्तरात कार्यालयात 15% उपस्थितीला परवानगी आहे। लग्न समारंभासाठी पहिल्या स्तरात कोणतेही निर्बंध नाहीयेत तर दुसऱ्या टप्प्यात केवळ 100 लोकांना परवानगी आहे। तिसऱ्या स्तरात 50, चौथ्या स्तरात 25 तर 5व्या स्तरात केवळ कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडेल। खेळांसाठी पहिल्या स्तरात कोणतेही निर्बंध नसून दुसऱ्या टप्प्यात ठराविक वेळेत खेळांना परवानगी देण्यात आली आहे। तिसऱ्या स्तरात केवळ आउटडोअर खेळांना परवानगी असणार आहे। चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगसाठी पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात कोणतेही निर्बंध नसून तिसऱ्या टप्प्यात सायंकाळी 5 नंतर निर्बंध आहेत। चौथ्या स्तरात गर्दीचे सीन्स शूट करण्यास निर्बंध घालण्यात आलेत तर 5व्या स्तरात शूटिंगवर पूर्णपणे निर्बंध आहेत। बैठक आणि निवडणुकांसाठी पहिल्या दुसऱ्या स्तरात निर्बंध नाहीयेत तर तिसऱ्या आणि चौथ्या स्तरात फक्त 20 लोकांनाच परवानगी देण्यात आली। 5व्या स्तरात मात्र ऑनलाईन बैठकीला परवानगी देण्यात आलेली आहे। अंत्यसंस्कारावर पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात कोणतेही निर्बंध नाहीत। तिसऱ्या आणि चौथ्या आणि 5व्या स्तरात फक्त अंत्यसंस्काराला 20 लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे। बांधकामासाठी पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात कोणतेही निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीयेत तर तिसऱ्या आणि चौथ्या स्तरात साईटवरच्या मजुरांना परवानगी देण्यात आली। 5व्या स्तरात फक्त अत्यावश्यक कामगारांनाच परवानगी मिळालेली आहे। शेती आणि शेती संबंधी कामांसाठी पहिल्या दुसऱ्या स्तरात कोणतेही निर्बंध नाहीत तर तिसऱ्या स्तरात संध्याकाळी 4 पर्यंत परवानगी असणार आहे। चौथ्या आणि 5व्या स्तरात सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 पर्यंत शेतीला परवानगी देण्यात आलेली आहे।
ई कॉमर्स सेवेसाठी पहिल्या 3 स्तरात कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीयेत, तर चौथ्या आणि 5व्या स्तरात फक्त अत्यावश्यक वस्तूंसाठीच परवानगी देण्यात आली आहे. जमावबंदी संचारबंदीसाठी पहिल्या स्तरात कोणतेही निर्बंध नसून दुसऱ्या टप्प्यात जमावबंदी लागू असणार आहे. तिसऱ्या स्तरात सायंकाळी 5 पर्यंत राहणार असून चौथ्या आणि 5व्या स्तरात संचारबंदी कायम असेल. जिम, सलून आणि ब्युटी पार्लरसाठी पहिल्या स्तरात कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीयेत. दुसऱ्या स्तरात मात्र 50% उपस्थिती राहणार असून अपॉइंटमेंट अनिवार्य राहील. तिसऱ्या स्तरात जिम, सलून, ब्युटी पार्लरला संध्याकाळी 4 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी मिळाली. दरम्यान यावेळेस एसीचा वापर करता येणार नाहीये. जिम, सलून आणि ब्युटी पार्लरसाठी चौथ्या स्तरात केवळ लस घेतलेल्या ग्राहकांनाच परवानगी मिळणार आहे, तर एसीचा वापर या ठिकाणीही करता येणार नाहीये. 5व्या स्तरात सलून, पार्लर आणि जिम बंदच राहतील. सार्वजनिक वाहतूक सेवेवर पहिल्या स्तरात कोणतेही निर्बंध नाहीत, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरात 100% मुभा असली तरी उभ्याने प्रवास करण्यावर निर्बंध आहेत. चौथ्या आणि 5व्या स्तरात 50% मुभा देण्यात आलेली आहे. दरम्यान सरकारने आखलेल्या नव्या नियमावलीत मंदिरांविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोणत्याच टप्प्यात मंदिरांचा समावेश नसून त्यावर कोणतेही निर्णय झालेले नाहीयेत. सरकारची भूमिका मंदिर विरोधी असून वारकरी आणि मंदिरांबद्दल सरकारमध्ये अनास्था दिसत असल्याची टीका भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा आरक्षण प्रश्नी आक्रमक झालेल्या मराठा समाजाने बीडमध्ये मोर्चा काढला. विनायक मेटे यांच्या नेतृत्वात हा मराठा क्रांती संघर्ष मोर्चा काढण्यात आला. यात हजारो मराठा बांधव मोर्चात सहभागी झाले.